श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आज मी तुम्हाला 1 किलो साबुदाण्यासाठी पाण्याचं अगदी अचूक प्रमाण घेऊन त्यामध्ये बटाट्याचं सुद्धा अचूक प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट चवीचे मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तेलामध्ये सोडताच दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलतात। असे हे सोप्या पद्धतीचे चविष्ट पापड कशा प्रकारे करायची याची रेसिपी दाखवत आहे। हे पापड एकदा करून आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात। चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या ठिकाणी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक मोठं असं पसरट पातेलं घ्यायचं आहे। त्या पातेल्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा आहे। तर मी रात्री हा साबुदाणा भिजवून घेत आहे। साबुदाणा पातेल्यामध्ये टाकला, त्यामध्ये पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्या दुप्पट आणि अशा प्रकारे हाताने ढवळून हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। बघू शकता हे पाणी काढते, आणखी त्यामध्ये पाणी घालते आणि पुन्हा ते पाणी सुद्धा अशाच प्रकारे काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे आता रात्री, म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे। बघू शकता साबुदाण्याच्या वरती 1 इंच पाणी येईल इतपत पाणी टाकायचं आहे। झाकण ठेवून साबुदाणा हा रात्रभरासाठी भिजून घेतलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी पापडासाठी पाण्याचं अगदी अचूक प्रमाण होण्यासाठी हा साबुदाणा मोजून घेणे अगदी गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हे पापड करू शकाल। आता ज्या भांड्याने मी कच्चा साबुदाणा भिजत घातलेला होता ना, त्याच भांड्याने हा भिजवलेला साबुदाणा सुद्धा तुम्हाला मोजून दाखवते आहे। तर 1 पातेला साबुदाणा कढईमध्ये टाकलेला आहे आणि हा दुसरं पातेला साबुदाणा आणि या ठिकाणी हे तिसरं पातेलं सुद्धा भरलेलं आहे। कच्चा साबुदाणा घेताना 1 पातेलं घेतलेलं होतं आणि भिजून झाल्यानंतर 1 पातेलं साबुदाण्याचे या ठिकाणी 3 पातेले साबुदाणा भरलेला आहे। आता एवढ्या साबुदाण्यासाठी पाणी किती घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते। तर त्यानंतर एखादी मोठं असं पसरट जाड दळाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे। ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे ना, त्याच पातेल्याने या ठिकाणी पाणी मी तुम्हाला घेऊन दाखवते। तर 1 पातेलं पाणी टाकलेलं आहे, हे दुसरं पातेलं पाणी, हे तिसरं पातेलं पाणी। तर या ठिकाणी हे पातेलं सुद्धा मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। हे चौथं पातेलं पाणी, 5वं पातेलं पाणी आणि हे 6वं पातेलं पाणी। जवळपास हे पाणी 6 लिटर पाणी आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता या पाण्यामध्ये हा भिजून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। तर अगदी योग्य पाण्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण लक्षात आलं ना मैत्रिणींनो तुम्हाला। जर का तुम्ही कच्चा साबुदाणा घेतला असेल तर मग 6 पटीने पाणी घालायचं आहे आणि जर का भिजवलेला घेतला असेल तर मग दुप्पट घालायचा। 1 वाटी असेल तर मग 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे झालं अगदी पाण्याचं अचूक प्रमाण। आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हा भिजवलेला सगळा साबुदाणा या पाण्यामध्ये टाकायचा आहे। गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आहे। पाणी अगदी योग्य घेतलं ना पापडासाठी म्हणजे पापड छान होतात। आता मिक्स करून घेतलेला आहे, झाकण ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हा साबुदाणा शिजत ठेवायचा आहे। 15 ते 20 मिनिटासाठी आपण साबुदाणा हा शिजवून घेत आहोत ना, तोपर्यंत बटाट्याचा किस करायचा आहे। तर इथे या ठिकाणी मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण याला धूळ वगैरे माती चिटकलेली असते। त्यानंतर पिलरने बटाट्याची साल आपल्याला काढायची आहे। अशा प्रकारे सगळे बटाटे हे सोलून घ्यायचे आहे आणि सोलल्यानंतर हे बटाटे लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचे आहे, जेणेकरून लाल होणार नाही। बघू शकता या ठिकाणी स्वच्छ पाण्याने बटाटे सोलल्यानंतर सुद्धा धुवून घेतलेले आहे आणि या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे। या परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्येच आपल्याला खीस करायचं आहे। किंवा तुम्ही एखादी पसरट भांडं सुद्धा घेऊ शकता। अशी जाड होलाची खिसणी असेल तुमच्याकडे तर अशी खिसणी घ्या, नसेल तर यापेक्षा थोडीशी बारीक असते ना, ती जरी घेतली ना तरी सुद्धा चालणार आहे। आणि संपूर्ण बटाट्याचा खीस करून घ्यायचा आहे। खीस करत असताना पाण्यामध्येच करायचा आहे, जेणेकरून तो लाल पडणार नाही आणि पांढरा असल्यामुळे आपले पापड सुद्धा छान असे पांढरे येतात। बघू शकता मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण जे 1.5 किलो बटाटे घेतलेले होते ना, त्या संपूर्ण बटाट्याचा खीस मी अशा प्रकारे करून घेतलेला आहे। त्यानंतर हा जो खीस आपण केलेला आहे ना, तर या खिसाला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। बघू शकता या ठिकाणी स्वच्छ असं पाणी आलेलं आहे। तोपर्यंत हा साबुदाणा आपण शिजत ठेवलेला होता। बघू शकता साबुदाणा कशा प्रकारे शिजलेला आहे तेही मी तुम्हाला दाखवते। अधूनमधून साबुदाणा हा शिजत असताना मी ढवळत घेतलेलं होतं, म्हणजे जेणेकरून तळाला साबुदाणा हा लागणार नाही।
बघू शकता साबुदाणा शिजलेला आहे. कसं ओळखायचं तर साबुदाणा असा हा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे. साधारण आतापर्यंत 15 ते 20 मिनिटं झालेले आहे साबुदाणा शिजून. आता मी हा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे साबुदाणा, म्हणून 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. तुम्ही जर का लहान वाटी घेतली असेल किंवा पाव किलोच्या प्रमाणामध्ये करत असाल हे पापड तर मग कमी वेळ लागेल, पण पाणी मात्र तसंच लागणार आहे 6 पटीने. खीस हा धुतल्यानंतर एखादी गाळणीमध्ये काढून ठेवायचा आहे. पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर या साबुदाण्यामध्ये अशा प्रकारे हा खीस टाकायचा आहे. संपूर्ण खीस टाकला त्यानंतर मिक्स करायचा आहे. साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण खीस हा मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण दिसत आहे तुम्हाला. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी सेंधा मिठाचा वापर करत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जेही उपवासाला मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे. आता ही मी पिवळ्या मिरच्यांची पावडर घेतलेली आहे. म्हणजेच ज्या हिरव्या मिरच्यांमध्ये लाल मिरच्या होतात ना, त्या मिरच्या वाढून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करायची आहे. किंवा तुम्ही चिली पेस्ट सुद्धा वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता. सर्व काही हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे आणि मिरची पावडर सुद्धा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक टाकू शकता. मिरची पावडर, मीठ संपूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता मिश्रण हे छान अशा प्रकारे झालेलं आहे. खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, हे जे मिश्रण आहे ना, आपण 10 ते 15 मिनिटासाठी शिजू दिलं आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी जिरे टाकायचे आहे. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात असाल तर मग टाका, आणि जर का उपवासाला जिरे खात नसाल तुमच्याकडे तर मग नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे. तर साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा यामध्ये मी जिरे टाकलेले आहे. जिरे टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. जिरे सगळ्यात आधी टाकू नका, नाहीतर पापड हे पिवळे होतात. पापड जर का तुम्हाला पांढरे हवे असतील तर मग सगळ्यात शेवटी जिरेचा वापर करा, आणि जिरे जर का नाहीच घातले तर मग खूप असे पांढरे हे पापड येतात. संपूर्ण हे जिरे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं साहित्य यामध्ये जेही आपल्याला घालायचं होतं ते संपूर्ण टाकलेलं आहे. आता फक्त याला एक उकळी येऊ द्यायची आहे या मिश्रणाला. तर मैत्रिणींनो, आपण जर का हे अशा प्रकारे नाही मिक्स केलं तर पातेल्याच्या तळाला लागून हे करपू शकतं. म्हणून जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत अधूनमधून अशा प्रकारे हे मिक्स करायचं आहे. बघू शकता साधारण 10 ते 12 मिनिटानंतर अशा प्रकारचा हा रंग बदललेला आहे आणि उकळी सुद्धा फुटलेली आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण शिजून झालं का मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धवटपेक्षा जास्त गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाचे पापड करायचे आहे. आता पापड करण्यासाठी मी मोठा असा प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही आणि पळीने अशा प्रकारे पळी हे मिश्रण घ्यायचं आहे आणि प्लास्टिक पेपरवरती टाकायचं आहे. बघू शकता जास्त पसरवायची सुद्धा गरज नाही. फक्त असा थोडा हलका गोलाकार दिला का लगेचच हे पापड होतात. हे मिश्रण खूप गरम असते, गरम गरम टाकायचं नाही, तर थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे, मगच करायची आहे मैत्रिणी हे पापड. तर तुमच्याकडे जर का उन्हाची सोय नसेल तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळतात. घरामध्ये जर का वाळत असले तर 2 ते 3 दिवसासाठी हे पापड वाळून घ्यायचे आहे. मी हे पापड उन्हामध्येच करत आहे. या ठिकाणी थोड्या वेळाने ऊन येईल म्हणून मी सावलीमध्ये हे पापड करून घेत आहे. बघू शकता अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे हे पळीचं मिश्रण प्लास्टिक पेपरमध्ये टाकल्यानंतर अजिबात हे पसरत नाही. आपल्याला जसा पापड हवाय त्यानुसार आपण करू शकतो. खूप असं पातळसर हे मिश्रण पसरवायचं नाही, नाहीतर पापड हे वाढल्यानंतर खूप असे पातळसर होतील आणि पापडाचा चुरा सुद्धा होऊ शकतो. मीडियम साईज ही ठेवायची आहे. बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही जर का मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर का पापड केले, पाण्याचे योग्य प्रमाण घेतलं आणि सगळ्या गोष्टी जर का प्रमाणशीर केल्या तर अगदी बनवायला हे पापड सोपे आहे. यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही आणि अजिबात हे पापड फाटत नाहीत, छान असे होतात. अतिशय बनवायला सोपे आहे. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आणि परफेक्ट चवीचे हे पापड करू शकाल. आणि एकदा करून ठेवलेले हे पापड आपल्याला वर्ष काय 2 वर्षापर्यंत खाता येतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा ही रेसिपी. तर अशा प्रकारे प्लेट घेतली ना खाली, आपण जसं पडीमधून मिश्रण काढतो ना ते खाली पडत सुद्धा नाही आणि अगदी भराभर हे पापड मी करून घेते. सगळे हे पापड अशा प्रकारे करून घेतलेले आहे.
आणि हे पापड मी 2 दिवस वाळवून घेतलेले आहे. साबुदाणा असतो ना, म्हणून 1 दिवसामध्ये हे पापड वाळत नाही. उन्हामध्ये 2 दिवस मस्त कडकडीत असे हे पापड वाळलेले आहे. आणि पापड वाळल्यानंतर तुम्ही पापडाचा रंग सुद्धा बघू शकता. भरपूर असे हे पापड झालेले आहे. तर आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, म्हणजे तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे पापड कशा प्रकारे फुलतात. तर असा हा पापड घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकला का मस्त दुप्पटीने हे पापड फुलत असतात आणि चवीला सुद्धा मस्त असे लागतात. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील, ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे मस्त असे खुसखुशीत हे पापड होत असतात. आणि तळून मस्त असे पांढरे सुद्धा होतात ह्या प्रकारचे. अशाच प्रकारे मी काही पापड तळून घेते. आता पापड तळून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. किती छान असा रंग दिसत आहे आणि यामधला जो बटाट्याचा खीस आहे तो तर अप्रतिमच असा दिसत आहे. बघू शकता साईज सुद्धा छान अशी आलेली आहे. जेवढे दिसायला हे पापड छान दिसतात ना मैत्रिणींनो, तेवढेच चवीला सुद्धा छान लागतात. आणि हे पापड मी तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवते. तोडल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत येतात आणि अजिबात तेलकट नाही. लगेचच या पापडाचा चुरा होत असतो. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.